15 मिनटों में 3 ओवर समाप्त करना अनिवार्य है। काफी टीम मीटिंग हो रही है। एक तो पहले से ही आप लेट आए हो। हम देख रहे हैं आईएसपीएल प्रतियोगिता में श्रीनगर वीर टीम में से गेंदबाज करने वाले मिस्टर आईएसपीएल। कल के दिन हमने माविलन एकवीरा थल के आईएसपीएल हैदराबाद टीम से बिलोंग करने वाले आर्यन संतोष खारकर को देखा था। ये दूसरे आईपीएल आईएसपीएल के खिलाड़ी गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज साहिल लोंगले गेंदबाजी के लिए। ऑफिशियल अंपायर का ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन, टाइम सेट है। 15 मिनटों में 3 ओवर समाप्त करना अनिवार्य है। अभी वो आपके ऊपर जारी है, अन्यथा एक खिलाड़ी 30 यार्ड सर्कल के अंदर लिया जाएगा। टाइम ऑन है। साहिल लोंगले गेंदबाजी के लिए आते हुए स्ट्राइक पर बैटर फहद कलबस्कर, एक छोटे कद के खिलाड़ी है। और इस बार देखिए बैकवर्ड स्क्वायर लेग दिशा में पहली गेंद के ऊपर अपनी फलकावरती लागलेले आहेत। पहिला षटक प्रगती पथावर चालू असताना 7 धावा झालेल्या आहेत। दरम्यान षटकातला पुढील चेंडू यॉर्कर चेंडू होता, नक्कीच सन्मान रीतीने खेळून काढला आहे। डॉट चेंडूची इथे सांगता होते। 5 चेंडूंचा खेळ झालाय। 7 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत। नांदगाव संघाच्या दरम्यान षटकातला चेंडू क्रमांक 6वा पॉवर प्ले षटक चालू असताना अखेरचा चेंडू ह्या षटकातील 5 चेंडू झालेत। अखेरचा चेंडू ह्या षटकातील याला घुटनाटे एक फटका मारण्याचा प्रयत्न होता, फलंदाज बीट झालाय। इथे काय घाले मैदानावरती पहा। ओव्हरथ्रो मुळे 1 धाव मिळते मंदार मात्रेला, म्हणजेच नांदगाव संघाला 1 ओव्हरची इथे समाप्ती झाली। 1 ओव्हर समाप्तीनंतर जरूर यहाँ पर एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है। रिवाबा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 और हमारे साथ आज कमेंट्री बॉक्स में सिंगापुर का दौर से यहाँ पर तशरीफ लाते हुए गुड्डी दीदी यहाँ पर आ चुकी है। उनका तहे दिल से स्वागत, वेलकम। कमेंट्री बॉक्स में हमारे सबके चहीते जानू हाले सर, इनकी सुकन्या यहाँ पर तशरीफ लाते हुए कमेंट्री बॉक्स में, उनका तहे दिल से वेलकम। पहला मैच होने के बाद जरूर दीदी लेट आए पर वेलकम दीदी। इसके बाद देखिए दूसरे ओवर के लिए गेंदबाजी के लिए आते हुए कलम बोली की जानिब से
सचिन मोरे गेंदबाजी के लिए स्ट्राइक पर बल्लेबाज लोनारे गांव से बिलोंग करने वाले आज यूवी स्पोर्ट्स के माध्यम से नांदगांव टीम में आइकॉन के रूप में हमें दिखाई देते हुए मंदार लेफ्टी बैटर और गेंदबाजी के लिए फिर से एक बार सचिन मोरे गेंदबाजी के लिए एक ओवर की समाप्ति के बाद 8 रन। मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये गलत बात है। हम देख रहे कोलिन पायलट गुड्डी दीदी यहाँ पर बैठी, उनका स्वागत फिर से एक बार। हवा में गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, वाकड़े तिकड़े बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा आपण पहिल्या ओव्हर मध्ये झेल ड्रॉप झाला होता, फहाद खलबसकर आता फॉर्म मध्ये लाय, बॅकफुट वर खेळण्याचा प्रयत्न, खूपच ऑफ स्टंपचा चेंडू बारून जातोय, पंच नाखुश दंड ठोकावण्यात सांगतात हा चेंडू वाईड आहे। एक अवंतर धावसंख्येने धावफलकावरती धाव वाढलेली आहे नांदगाव संघाची 23 बिनबाद 23 चांगली सुरुवात मानावी लागेल यूवी स्पोर्ट्स नांदगाव या संघाकडून। झेल नक्की सुटलेला आहे, ते फहाद खलबसकरचा ड्रॉप झाला होता, दरम्यान षटकातला हा चेंडू क्रमांक 5वा गुडलेजवर टप्पा होता, नक्कीच पंच केला, एक्स्ट्रा पॉइंट रिटर्न मध्ये तिचा फिल्डर मौजूद, फलंदाज इथे बाद झालाय फहाद खलबसकर, माघारी परतवलाय फहाद खलबसकर।
विपक्ष भोसले वॉरियर्स पुरस्कृत तलेखार। दोनों टीम के कप्तान से गुजारिश है कि इस इनिंग के बाद जल्द से जल्द टॉस के लिए प्रेजेंटेशन बॉक्स में तशरीफ लाए। बोथ टीम्स कैप्टन, आई रिक्वेस्ट फॉर यू, प्लीज कम ऑन टू स्टेज, पुट ऑन द टॉस आफ्टर दिस इनिंग। गेंदबाजी के लिए कलम्बोली टीम की जानिब से गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज आयुष मेहता। जब टूटने लगे हौसले तो ये बात याद रखना, बिना मेहनत के हासिल तक तो ताज नहीं होते। ढूंढ लेते अंधेरों में मंजिलें अपनी, क्योंकि जुगनू भी कभी रोशनी के मोहताज नहीं होते। कहने का तात्पर्य दोस्तों, जुगनू यानी काजवा जो रात के समय अपना प्रकाश खुद निर्माण करता है और वही काजवे की तरह चमकना है। तो यहाँ पर संघर्ष करना होगा। पर क्या शानदार गेंद, स्लोवर वन गेंद डाली थी। यहाँ पर बल्लेबाज मंदार मात्रे को चकमा देते हुए, मेरी परिभाषा में गुड्डी दीदी मैं अक्सर कहता हूँ, बकते भजी मांगते वड़ा, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना। डॉट गेंद के साथ यहाँ पर शुरुआत करते हुए कलमोली के गेंदबाज फिर से एक बार आयुष, ओहो फिर से एक बार जल में डालने की कोशिश, यहाँ पर डायरेक्ट हिट करने का प्रयास। क्या ऑफिशियल अंपायर का डिसीजन होगा? थर्ड अंपायर पर रेफर करते हुए क्या बल्लेबाज सेफ है या फिर आउट है? दूध का दूध और पानी का पानी टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से जरूर दिखाया जाएगा। हम देख रहे हैं कुमार विमान निनाधाले यहां पर तशरीफ लाते हुए, जरूर देखिए। थोड़े से पप्पा से चर्चा करते हुए, विमान निनाधाले साइकिल किस लिए है, ये चषक किस लिए है, ये किसका आयोजन है, और ये शानदार आयोजन है, गर्व है। पहले पर्व में स्वर्गीय जानू अप्पा हाले स्मृति चषक 2025 सीजन फर्स्ट, काफी बढ़िया आयोजन इस प्रतियोगिता के द्वारा। हम देख रहे हैं श्री गणेश थेरोंडा डोरे चिवाड़ी आयोजित स्वर्गीय श्री जनार्दन पोशाहाले स्मृति चषक 2025 का ये शानदार आयोजन, दिमागदार, रुबाबदार। जरूर यहाँ पर इनफील्ड अंपायर डिसीजन देंगे और नॉट आउट, यस। और गेंदबाज के लिए अपॉर्चुनिटी है लगातार की 3 गेंदें अगर डॉट कराते हैं मीनार पाटिल, इनके माध्यम से 1000 रुपए का कैश प्राइज है। और जरूर फिर से एक बार देखिए, जो बाउंड्री लाइन के बाहर सम्मानीय जानू पोशाहाले सर का जो बैनर लगे हुए हैं, तो फिर से एक बार ऑन फील्ड अंपायर डिसीजन इस लास्ट डिसीजन है। हम देख रहे हैं फिर से एक बार अगर 3 गेंदों पर 3 छक्के लगाते हैं तो 3000 रुपए का कैश प्राइज है। और सम्मानीय जानू पोशाहाले सर, इनके बैनर को अगर गेंद लगती है डायरेक्ट तो 2000 रुपए का कैश प्राइज बल्लेबाज को होगा। और उसी साथ स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस बार एक्स्ट्रा कवर की दिशा में फिर से एक बार शानदार छक्का।
ये मुंबईकर, तालियां बजाई इनके लिए भी। इंटरटेनमेंट, दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं, कोई हंसता है तो कोई रोता है, पर वही खुश रहता है जो दिन में 2 पैक लगा के सोता है। तब तक एक डॉट के जाती हुई कमाल की गेंदबाजी, इस बार स्कोर रुका हुआ 36 रन लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाए थे बल्लेबाज निखिल ने। फिर से एक बार गेंदबाज सचिन, आयुष गेंदबाजी करते हुए 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 37। हम देख रहे हैं कमेंट्री बॉक्स में हमारे साथ जुड़े हैं विवान निनाद हाले। जरूर, हमारे जानू सर कहते थे उन्हें वेंकटेश, और विवान निनाद हाले। स्कोर जा पहुंचे 37 रन। श्री समर्थ एंटरप्राइजेस यांचे मालक संकेत भाटकर यांच्याकडून प्रत्येक विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहे। वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथा षटक घेऊन आलाय कलंबोली संघाकडून साहिल मोहिते। पंतांच्या डाव्या बाजूने मारा करतील, स्ट्राइक एंड वरती फलंदाज असणार आहे निखिल धारवे। नक्कीच पॉइंट रिझन मध्ये चेंडूला पाठवला, येतोय दमदार षटक। और इस बार देखिए बंदार ने अपने इरादे स्पष्ट किए, टीम का स्कोर जा पहुंचा है 51 रन, 51 रन स्कोर कार्ड पर। शानदार बल्लेबाजी, एक आइकॉन खिलाड़ी आज इस मैदान पर रणों की बौछार करते हुए। फिर से एक बार जली को आंख कहते, बुझी को राख कहते, जिसके बल्ले से छक्के निकलते उसे मन
वहां से ऐसा कहा जाता है बाय गेट वन फ्री, और इस बार 3000 रुपए का कैश प्राइज प्राप्त करते हुए नीना जनार्दन हाले इनके माध्यम से मंदार मात्रे छक्कों के हैट्रिक के लिए 3000 रुपए, 6 गेंदों में 6 छक्के लगाते हैं तो 20,000 रुपए और 4 जरूर लगाए हैं। 5 झालेले आहेत। एक चेंडू एक षटकार आणखी लगावला तर नक्कीच 20,000 रुपयांचं ये तो रुकने का नाम नहीं ले रहे हैं। ये लीजिए और एक बल्लेबाज के बातों से बेहतरीन छक्का। षटकार काय फलंदाजी केली, काय फलंदाजी केली बघा। पर तालियां बजाए सर, आउटस्टैंडिंग फैबुलस बल्लेबाजी। इस बार देखिए 5 गेंदों में 5 छक्के लगाए आइकॉन खिलाड़ी मंदार बात्रे, मैन फ्रॉम लोनारे तालुका अलीबाग जिला रायगढ़ पंचायत थल, और आज उन्होंने दिखाया इस मैच में कि आइकॉन क्या होता है। शानदार बल्लेबाजी। लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया। गेंदबाज साहिल मोहिते इतना भागा कि लंगड़ा हो गया, जिन्होंने इस ओवर में 38 रन खर्च किए हैं। खराब गेंदबाजी, इसीलिए तो कहता हूं ना नीना सर, मैं मेरे प्यार को बेवफाई का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई। मैंने कहा मेरे दिल में दर्द है, जाने मन तेरे बिना, जाते जाते बेवफा झंडू बाम दे गई। यस, अतिशय चांगल्या पद्धतीने मंदारची फलंदाजी आज आग ओकणारी होती। एक तर उन्हाचा एवढा जबरदस्त तडका, आग ओकणारा हे ऊन, आणि त्यामध्ये मंदारच्या फलंदाजीने अक्षरशः जाळून टाकलेला आहे कळंबोली संघाला। बेधडक बेफिकर अशी फलंदाजी केलेली आहे। या गुरुजींच्या माध्यमातून आमच्यासाठी या ठिकाणी माहिती येते की रेकॉर्ड ब्रेक आजची या स्पर्धेमध्ये रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे, कारण तब्बल 75 धावांचा जो उच्चांक होता ना तो त्याने गाठलेला आहे, प्लस 10 षटकारांची नोंद एका इनिंगमध्ये झालेली आहे। अतिशय जबरदस्त असं या ठिकाणी आयोजन, नियोजन आणि ही स्पर्धा बघायला मिळालेली आहे। आणि अशा प्रकारचं आयोजन रेवदंडा विभागात मला तर वाटत नाही की अगोदर याच्या आधी कधी झालं होतं। यस, इसीलिए तो कहते हैं ना, नीम का पेड़ चंदन के पेड़ से कम नहीं, नीम का पेड़ चंदन के पेड़ से कम नहीं। और यहाँ पर वानखेड़े स्टेडियम की तरह यहाँ पर अच्छा आयोजन किया है निनाद हाले के लिए एक बार तालियां बजाए। काफी बड़ी आयोजन यहाँ पर, सभी दर्शकों को एंटरटेनमेंट यहाँ पर करते हुए हमारे स्वर्गीय जानुपोषा हाले सर इनके माध्यम से आयोजित की हुई उसकी स्मृति को याद करते हुए इस प्रतियोगिता का आयोजन किया है। जीतने के लिए हमारे गुण लेखक धरणे गुरुजी सर बतलाते हुए 75 रन हो चुके हैं, प्लस 2 रनों की पेनल्टी, टोटल जा चुका है 77 और जीतने के लिए 78 रनों का टारगेट सेट किया है। 78 रनों की आवश्यकता है। याच दरम्यान आम्ही का बघतोय शरदजी खंडेराव सुद्धा आलेले आहेत। ताडकेश्वर आगल्याची वाडी या संघाचे खेळाडू, त्यांचं खूप खूप स्वागत। जानू अप्पा यांचे यारों के यार शरदरावजी खंडेराव यांचं या ठिकाणी नाव घेता येईल। त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे। त्याचप्रमाणे लेजेंडरी क्रिकेटर्स या ठिकाणी उपस्थित आहेत, शैलेश मार्कू आणि त्यांच्या समवेत त्यांचे संपूर्ण विजय मार्तन ठेरोंडा संघाचे लेजेंडरी क्रिकेटर्स सुद्धा बसलेले आहेत। त्या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे। नाणेफेकीसाठी आपण जाऊया या ठिकाणी दुसऱ्या सामन्याची, दुसऱ्या फेरीतील सामन्यासाठी आले दोन्ही कर्णधार आलेले आहेत। मी विनंती करतोय निनाद हाले, आपण शरद खंडेराव यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करूया आपण। या शरदजी आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करूया। सेकंड राऊंडचा या ठिकाणी सामना होणार आहे। पहिल्या फेरीचा सामना आपण मगाशी दोन्ही संघांनी अतिशय चांगल्या पद्धतीने बलाढ्य संघाला हरवलं होतं। ते चौल संघाने आता त्यांना नियम समजावून सांगितलेला आहे, कोण कशा पद्धतीचे पाहिजे त्याचा नो डाऊट सामना। मी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा।
नाणेफेकीचा कौल शरदजी खंडेराव या ठिकाणी एक नामवंत खेळाडू आगल्याच्या वाडीतील जबरदस्त असे क्रिकेटपटू उत्कृष्ट माणूस यांच्या शुभ असते नाणेफेक केली जाते लपवा हा यस हेड इज द कॉल आणि इट्स अ टेल नाणेफेक पुन्हा एकदा सूरज मिसाळ यांच्या संघाने जिंकलेले वनवली चौल नाणेफेकीचा कौल जिंकला निर्णय यस क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे नाणेफेकीचा कौल वनवली संघाने जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि दोन्ही संघांना पुढच्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चला जाऊया पुन्हा मैदानात ज्या ठिकाणी सामना रंगणार आहे ओव्हर टू शरदजी आपण 2 शब्द बोलावेत अशी माझी विनंती आहे धन्यवाद साखरजी आज जे समालोचन करतायत गुणलेखक करतायत त्यांना खूप खूप माझ्या शुभेच्छा त्यांच्यामुळेच आपलं सर्व पोचू शकतोय आणि आता पण मला जे निनाद हाले यांच्या वतीने जे टॉस होण्याचे गेलंय त्याचे खूप खूप धन्यवाद निनाद खूप खूप धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक पहिल्या चेंडूवर काय आयवा कॅच षटकार बात है जानू मेरी जान और गेंदबाजी के लिए भी आए अजय पवार जिसे जानू मेरी जान कहा जाता है वही गेंदबाज अजय पवार राजेश मुंबईकर डान्सर आपल्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय तो घेऊन जायचा है और फिर से एक बार आईवा कैच ये दूसरा आईवा कैच यहां पर लगातार की 2 गेंदों पर लागोपाठचे 2 चेंडूंवर 2 आयवा कॅच आणि त्या सुद्धा कोणी एकाच खेळाडूंनी जीवलक त्याच्या पाठीवर लिहिलेलं आहे परंतु 2 कॅच घेतल्यात 1000 रुपयांचं कॅश प्राइज त्याला मिळणार आहे आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आजचा दिवस मात्र त्याने सोडवलाय आज भरपूर अजून षटकारांच्या कॅचेससाठी तयार आहेत ते एकाने 3 कॅच पकडले आयुषने आयच्या पत आज मात्र काही कमाल आहे आज चांगला या ठिकाणी निखिल ओके ही आणखी एक हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक इटका
आहेत ना, त्यांना विनंती आहे, आमचे आयोजक आपल्यापर्यंत येऊन आपल्या युट्यूबच्या माध्यमातून अपमान होण्यापेक्षा आपण तिथून स्वतः जागा खाली करा. खेळाडूंसाठी मंच आहे आणि खेळाडू इथे उन्हात बसलेले आहेत, हे योग्य नाही आहे. कृपया उठा आपण तिथून. आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे, टॉस झाल्यानंतर लुझर पण तिथे बसतील आणि विनर पण तिथेच बसतील. हे वारंवार सूचना आम्ही तुम्हाला देणार नाही आहोत. खेळाडू कक्ष तिथे बांधलेले आहेत, तिथे सर्वांनी कंपल्सरी जायचंय. यानंतर तसं आढळल्यास पेनल्टी देण्यात येण्याची नोंद घ्यायची आहे. आयोजक आपण फिरा तिकडे, काढा बाहेर त्यांना सगळ्यांना, उठवा जाऊन तिथून. ओहो, इस बार देखिए निखिल धारवे गेंदबाजी के लिए आई. पहली गेंद थोड़ी सी स्लोवर वन डाली. आखिरी गेंद पर अजय पवार ने विकेट प्राप्त करने के बाद टीम का स्कोर रुका हुआ. स्कोर कार्ड पर 22 रन. एक विकेट के नुकसान पर दूसरा और जारी है. ये क्रिकेट का मैदान है, इस क्रिकेट के मैदान पर संघर्ष जारी है. ओहो, फिर से एक बार देखिए शानदार गेंद आ रही थी, जल में लाने की कोशिश की थी. शॉर्ट कवर पॉइंट की दिशा में फील्डर थे. 1 रन लेने का मौका. 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी. स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 23 रन. जबकि दूसरा और जारी है. साई पाटिल हम देख रहे हैं यूवी स्पोर्ट्स के सपोर्टर. निखिल धारवे आपण बघितलं तर अतिशय शांत असणारा, मैदानामध्ये खूप शांत असतो. कधीच आपण त्याच्याकडे ॲटिट्यूड वगैरे बघत नाही आहोत, परंतु त्याचा ॲटिट्यूड दिसतो ना त्याच्या बॅटमधून. जेव्हा मोठे स्ट्रोक्स येतात त्यावेळेला गोलंदाजीच पुन्हा सज्ज झालेला आहे. पहिले 2 अतिशय चांगले चेंडू आपण त्याच्याकडून बघितलेत. पुढच्या चेंडूवर मात्र जोरदार प्रहार केला जातोय. चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रात. आयवा कॅच. आणखी एक. आज मात्र दिवस सोडवतोय तो. दुसरा झेल. आयवा कॅच. षटकार. और इस बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास. फिर से एक बार फ्लैट 6 यहां पर. पहिले संदीप पाटील यांनी धडाका लावला होता षटकारांचा. तदनंतर आपण बघतोय प्रदीप ठाकूर याने सुद्धा लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 षटकार ठोकून सामन्यामध्ये जान ठेवलेली आहे. अतिशय रंगतदार हा सामना. प्रदीप ठाकूर, प्रतीक ठाकूर यस धाव संख्या बघतोय 35 धावा या ठिकाणी आयवा कॅचसाठी आलेले आहेत. पुढचा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप मारण्याचा प्रयत्न. कट केला चेंडू. बॅटची कडा घेतली. चेंडू थडब्यांच्या क्षेत्रामध्ये जातो. 1 धाव घेतली. जोपर्यंत फील्ड होईल, थ्रो होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात बॅटर्स कडून. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. धावसंख्या झालेली आहे 78 धावाला चेस करत असताना दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 37 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. अतिशय सामना रंगतदार अवस्थेत येतील. क्यूच होणार नाही त्या ठिकाणी. आयवा कॅच घेतलेला आहे. देण्याला जाईल बक्षीस. 2 मिनिटं थांबा आपण जरा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला कमबॅक केलाय गोलंदाज निखिल धारवे यांनी. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू आला होता अजयकडे, परंतु अजयने मारण्याचा प्रयत्न करताना त्याने बघितलं की बॅकअप नाही आहे, बॅकअप लांब आहे, कदाचित आणखी एक्स्ट्रा धाव जाईल म्हणून त्याने स्वतःला सावरलं. 1 धाव घेतली आणि या एका धावेच्या बरोबर या षटकाची सांगता झाली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 38 धावा
धाव पळकावर लागल्यानंतर गुडले बघा इक्वेशन कसं आहे, 12 चेंडू म्हणजे 2 षटकं आणि 40 धावांची आवश्यकता आहे. अजूनही कोणी tenniscricket.in ला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर तुमची चूक होईल, ती लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण याच्यानंतर आपल्याला आणखी मोठ्या स्पर्धा इंडियन कप बघायला मिळणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला त्याच्या सर्व प्रिस्क्रिप्शन मिळतील आणि त्याला तुम्हाला आनंद घेता येईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 38 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. 26 मे पासून तो इंडिया कप आपल्याला बघायला मिळणार आहे. तो लक्षात ठेवा, सर्वांनी सबस्क्राईब करा लगेचच. तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जाते? ब्रावो, यस, दिवेश अग्रावकर नांदगाव गावचा हा सर्वोत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी आपण बघतोय, जो कोळी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार आहे, नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आहे. दिवेश अग्रावकर ब्रावो या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय. बघूया ब्रावोच्या समोर खेळताना प्रतीक ठाकूर कशा पद्धतीने फलंदाजी करेल. हे द्वंद्व बघायला नक्कीच मजा येईल. एका ठिकाणी आपण बघतोय लोकल बॉईज रायगडचा आणि या ठिकाणी आपण बघतोय 45 चे दर्श परिधान केलेला मंदार म्हात्रे. पहिल्या चेंडूवर जोरकस प्रहार, चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय त्याच्या डोक्यात, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आणखी एक जबरदस्त हिट, षटकार. और उस 13 गेंदों में 6 छक्के लगाए. क्या शानदार बल्लेबाजी कलंबोली टीम की जानिब से यहां पर हम देख रहे हैं, जिसमें बल्लेबाज प्रतीक ठाकुर ऑन द फायर होते हुए. पुढच्या चेंडूवर काय घडलंय बघा. चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकला, लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. प्रतीकला थोडंसं बुचकळ्यात पडलं, बॅटची काढा घेतली होती. चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी लेग गल्ली त्या क्षेत्रात गेला. एकही धाव मिळत नाहीये. का चांगलं कमबॅक या वेळेला बघायला मिळालं ब्रावो कडून. 2 चेंडू आपण झालेले बघितले. धावसंख्या धावफलकार आहे 44. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर झपकन यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. फलंदाजाला अंदाज येत नाही या चेंडूचा आणि आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडू या ठिकाणी गणले जातात. आता मात्र आवश्यकता आहे 10 चेंडू, 9 चेंडू आणि 34 धावा. यस, विष्णु पोसने का ध्यान देखिए सर, थोड़े से हम यहाँ पर डिस्टर्ब हो रहे हैं. फिर भी विष्णु पोसने ने कहा कि ये गेंद डॉट है. थैंक यू सो मच विष्णु जी, आपका तहे दिल से आभार. और इस बार फुल टॉस गेंद, डब्बे में डब्बा, डब्बे में किक, घुटना टेक और षटकार देख. की आवश्यकता है. राजेश मुंबईकरांनी मात्र या ठिकाणी चांगलं मनोरंजन चालवलेलं आहे. आगल्याच्या वाडीतला हा एक गोविंदा आपल्याला दिसतोय या ठिकाणी नाचताना. 8 चेंडू आणि 28 धावा या ठिकाणी धावफलकावर येणं बाकी आहे. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. क्या बात है, बहुत बढ़िया. 100% एफर्ट दिला त्या क्षेत्ररक्षकाने. शॉर्ट दरम्यानचा क्षेत्ररक्षक आपलं 100% योगदान देतोय. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवतोय. किरण डवलेकर मॅन फ्रॉम नांदगाव अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्येत 1 ची वाढ. धावसंख्या झालेली आहे 51 धावा. इक्वेशन गुरुजी सांगतायत 7 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मॅच इज ऑन येट. आतून सामना बरोबरीमध्ये आहे, कारण कोणत्याही क्षणी या दोन्ही फलंदाजांकडे ताकद आहे, पॉवर आहे. प्रतीक ठाकूर आणि त्याचा साथीदार सुहास करे दोघंही बघूया कशा पद्धतीने धावा काढतायत. चांगला चेंडू यावेळेला ब्रावोचं कौतुक करावं लागेल. ऑफ स्टंपवर चेंडू टाकला, फलंदाजांनी शफल केलं आणि चेंडूने आणखी कोटा काटा बदलला. काटकोनात वळत यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूच्या सांगते बरोबर या षटकाची सुद्धा सांगता झालेली आहे. धावसंख्या बघा आता. शेवटचं षटक 27 धावांची आवश्यकता. 6 डिलिव्हरीज रिमेनिंग, 27 रन्स रिक्वायर्ड. लास्ट डिलिव्हरीचा थरार आपण आता बघू शकता. नाणेफेकीचा कौल आपण बघितला आता या त्या ठिकाणी. तर
कळंबोली संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. थोडंसं उशीर आल्यामुळे त्यांना 2 धावांची पेनल्टीला सामोरे जावं लागलं होतं, परंतु ते सुद्धा त्याने खिलाडू वृत्तीने मान्य करून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने चेसिंगचं जे मोठं लक्ष आहे ना 78 धावांचं, त्याचा पाठलाग चांगल्या पद्धतीने चालू ठेवला होता. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. बचे हुए 6 गेंदें 27 रनों की आवश्यकता है. तुषार डवलेकर को गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है, पर स्ट्राइक पे बल्लेबाज है प्रतीक ठाकुर, जिन्होंने इस मैच में शानदार बल्लेबाजी की है. 4 छक्के लगाए इस पारी में, कमाल की शुरुआत की है. पर अभी भी एक ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, क्योंकि 6 गेंदें और 27 रनों की आवश्यकता है. ओहो, पहली गेंद सबमरीन डिलीवरी थोड़ी सी नीचे रहती हुई. इस बार तुषार डवलेकर कमाल की गेंदबाजी डॉट कराते हुए. इस बार बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा कभी भूलना नहीं चाहिए. ये यहाँ पर बतलाते हुए तुषार डवलेकर बैटर प्रतीक ठाकुर के लिए. बचे हुए 5 गेंदे 27 रनों की आवश्यकता है. फिर से एक बार मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये गलत बात है. ओहो, मिस टाइमिंग गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे. निखिल धारवे के सुरक्षित हाथों में विकेट का पतन. फिर से एक बार 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. कल्पना भाभी के हीरो जर्सी नंबर 51 राम हाले स्कोर कार्ड पर आते हुए. न्यू बैटर मैदान पर फिर से एक बार सचिन मोरे, जिन्होंने गेंदबाजी करते हुए काफी शानदार गेंदबाजी की थी, वही बैटर को आज मौका दिया है. पर तुषार डवलेकर के सर तारीफ करनी होगी. 6 गेंदें 27 रनों की आवश्यकता थी और बल्लेबाज फ्लो में थे, अपने लय में थे, पर दोनों भी गेंदें क्या शानदार गेंदबाजी की है. फिर से एक बार तुषार डवलेकर. ओहो, इस बार देखिए ऑफिशियल अंपायर का इशारा. वेस्ट साइड बीमर किस्म की गेंद यहां पर नो करार करते हुए 1+2 टोटल 3 रन. आम तो आम गुटलियों के दाम. आंधला मागतोय 1 डोला, देव देतोय 2 डोले. बाय 1 गेट 1 फ्री. यहां पर 2 रन एक्स्ट्रा, उसके साथ फ्री हिट का मौका. इस बार तुषार डवलेकर. बचे हुए 4 गेंदे और 4 छक्कों की आवश्यकता है. चमत्कार को नमस्कार. ओम भट्ट स्वाहा, रविंद्र चौलकर इनके चिरंजीव. ओम. इस बार फ्री हिट की मौका. अजय जानू मेरी जान. ओहो, डोकरा डोकरी कवटाचा पोला, डोकरा मारते डोकरीला डोला. बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी. पर इस बार क्या छोड़ी नहीं है, पर मैच ऑन है. 3 गेंदे 23 रनों की आवश्यकता है. फिर भी क्रिकेट में चुकीला माफी नहीं है. पकड़ो कैच, जीतो मैच. इस बार देखिए अपर कट शानदार वीरेंद्र सहवाग स्टाइल में खेला हुआ ये नजाकत का स्ट्रोक. गेंद सीमा पार, षटकार. तो फिर से एक बार. ओहो, इस बार कोलिन पायलट षटकार, शानदार छक्का.
चमत्कार को नमस्कार. ओम भट स्वाहा. एक गेंद 11 रनों की आवश्यकता है. एक चेंडू 11 धावांची गरज. ओहो, और इस बार फिर से एक बार छक्कों की हैट्रिक लगाते हुए यहाँ पर नीनाद जनार्दन आलेसर के माध्यम से 3000 रुपए का कैश प्राइज. बैटर है सुहास खरे. डीजे आइबा तीन षटकार लगावलेत. तसेच संदीपजी पाटील यांनी 3 षटकार लगावलेत. तसेच मंदार म्हात्रे यांनी 3 षटकार लगावलेत. तीन बॉल 3 षटकार लगावले. त्यासाठी 3,000 रुपयाचा कॅश प्राइज निनाद जनार्दन हालेसर यांच्या माध्यमातून आहे. आणि या मॅचचा मॅच नो डाऊट पुन्हा एकदा आयकॉन प्लेयर मंदार म्हात्रे. मॅन फ्रॉम लोणारे, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड, पंचायत थल. अतिशय जबरदस्त सामना झाला. कलंबोली संघाचं कौतुक करावं लागेल. का तर उशिरा आले, थोडं स्थिरस्थावर व्हायला त्यांना वेळ गेला आणि त्याचाच फायदा नांदगाव संघाला मिळाला. अतिशय चांगली दमदार कामगिरी करत त्याने 78 धावा जमवल्या आणि 79 धावांचं भलं मोठं टार्गेट त्यांच्या संघासमोर ठेवलं होतं. परंतु तरी सुद्धा कोणत्याही प्रकारे नामोहरण न होता, खच्ची न होता त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने चेसिंगसाठी सुरुवात केली होती. परंतु 1 ते 2 मोठे स्ट्रोक्स त्यांना कमी पडले आणि तब्बल 71 धावा त्यांनी जमवल्या. 72 धावा. चला मैदान खाली करा लगेच आणि विकेटवर कृपया खेळू नका. आपण आपली फिल्डिंग आहे किंवा बॅटिंग आहे, तो जो निर्णय असेल तो आपला लगेच अंमलात आणायचा आहे.